नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन काळे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पहिला एक व्हिडिओ मी बनवून टाकला होता. त्याच्यामध्ये मी एक्झाम झाल्यावरती मला पेपर कसा गेला आणि त्याच्यावर आधारित मी एक अंदाज व्यक्त केलेला होता. आणि तसाच आता व्हिडिओ मी माझा स्कोअर किती त्याच्यामध्ये मी बोललो होतो की मी 56.25 माझा हा स्कोअर आहे. तर माझा स्कोअर किती हा मी तुम्हाला सांगणार आहे. किती क्वेश्चन माझे करेक्ट होते प्रत्येक सब्जेक्टचे, किती रॉंग झाले हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याशी आपली आन्सर की आपल्यासमोर आलेली आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 25 म्हणजे आपले जवळजवळ हे 100 क्वेश्चन होते. 100चे 100 क्वेश्चन. मला तर नाही वाटत त्याच्यामध्ये काही बदल होईल फायनल आन्सर कीनुसार सुद्धा, कारण MPSCने जी राज्यसेवेची आन्सर की दिली होती त्याच्यामध्ये तरी 2-3 क्वेश्चनचे आन्सर हे चुकीचे दिलेले होते. पण इथं मला नाही वाटत का चुकीचे आन्सर दिलेले आहे त्यांनी. आणि दिलेलं जरी असेल, कोणाला जर काही जर वाटत असेल तर त्यांनी ऑब्जेक्शन नक्कीच घ्या. कोणाला काही जर वाटत असेल जसं की ते एक विजय केळकर, त्यांच्यावरती तो क्वेश्चन एक तर कॅन्सल होऊ शकतो, कारण दोन्ही ऑप्शन करेक्ट येऊ शकतं त्याचे. नाहीतर मग तो कॅन्सल पण नाही होऊ शकतो. अशा पद्धतीनं जर ते MPSCच्या मनावर असेल तर ते होऊ शकतं. बाकी तुमचाच किती स्कोअर आलेला आहे ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता. आणि मी माझा एक अंदाज तुम्हाला प्रतित सांगणार आहे कट ऑफसाठी. कट ऑफच्या काय पॉसिबिलिटीज आहे मागच्या प्रिव्हियस इयरच्या कट ऑफ ॲनालिसिसवरून, आणि परत आता जे काही क्लासेसनी वगैरे भरपूर ठिकाणी टेलिग्राम चॅनल यांनी जे काही कट ऑफ प्रेडिक्ट केले ते पण मी बऱ्यापैकी बघितलेले आहे. त्याच्यावरून मी माझा एक अंदाज तुम्हाला सांगणार आहे. आणि माझा स्कोअर पण किती आहे मी हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की माझे हिस्ट्रीमध्ये 8 करेक्ट आणि 2 रॉंग झालेले क्वेश्चन. जॉग्राफीमध्ये 7 करेक्ट आणि 3 रॉंग. इकॉनॉमिक्समध्ये 11 करेक्ट आणि 4 रॉंग. करंट अफेअर्स जे की सर्वांनाच एकदम वाईटात वाईट सब्जेक्ट गेलेला आहे, त्याचे माझे 3 करेक्ट आणि 12 रॉंग, म्हणजे माझा स्कोअर इथं झालेला आहे 0. पॉलिटीमध्ये 11 करेक्ट आणि 4 रॉंग. सायन्समध्ये 10 करेक्ट आणि 5 रॉंग. मॅथ अँड रिजनिंगमध्ये 16 करेक्ट म्हणजे 16 करेक्ट आणि 4 रॉंग. अशा पद्धतीने माझ्या जवळजवळ स्कोअर झालेला आहे हा 66 करेक्टचा आणि 34 रॉंगचा. तर त्यामुळं 1/4 निगेटिव्ह मार्किंगनुसार प्रत्येक चुकीच्या क्वेश्चनचा 0.25 हा आपले मार्क मायनस होत असते. त्या पद्धतीने माझे 8.5 मार्क्स हे मायनस होऊन माझा स्कोअर आलेला आहे 57.5. म्हणजे मी 56 जे बोललो होतो त्याच्यामध्ये माझा 1.25 मार्क हा वाढलेला आहे, कारण इतिहासचा एक क्वेश्चन एक्स्ट्रा करेक्ट आलेला आहे. आणि इकॉनॉमिक्समध्ये एक जो करेक्ट होता तेव्हा रॉंग झालेला आहे, आणि जे रॉंग होता तेव्हा करेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीने माझा स्कोअर हा 57.5 झालेला आहे. तुमचा जो काही स्कोअर असेल ते तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा. आणि आता कट ऑफच्या काय पॉसिबिलिटीज आहे, तर कट ऑफ या पेपरच्या डिफिकल्टी पातळीनुसार ठरत असतो. कधी कधी पेपर हा खूप अवघड येतो, जागा कमी असूनसुद्धा कट ऑफ कमी लागतो. आणि कधी कधी कट ऑफ हा जागा जास्त असूनसुद्धा जास्त लागतो. जसं मागं एकदा 600+ STIच्या जागा होत्या, तरी पण कट ऑफ हा 44-46 अशा दरम्यान लागला होता. म्हणजे तो कट ऑफ हा बऱ्यापैकी चांगला लागला होता. का बरं, एवढं जागासुद्धा असूनसुद्धा तो कट ऑफ एवढा लागण्यामागचं कारण होतं त्यावेळेस तो पेपर त्या लेवलचा म्हणजे थोडा अवघड होता त्यावेळेस त्या परिस्थितीनुसार. पण आताचा पेपर हा मागच्या वर्षीच्या पेपरच्या नुसार जर आपण कम्पेअर केलं तर हा पेपर आपल्याला बऱ्यापैकी सोपा वाटतो, म्हणजे त्याच्या तुलनेत सोपा वाटतो. पण याच्यामध्ये काही जर विषय घेतले आपण आपल्या डोळ्यासमोर, जसं की मॅथ अँड रिजनिंग त्याच लेवलचं आहे. आपला एक विषय जसं की चालू घडामोडी ह्या पूर्णपणे आउट ऑफ द बॉक्स होत्या. आणि बाकी विषय हे 1-2 विषय तर आपलं इकॉनॉमिक्स असं नाही विषय थोडे त्यांच्या लेवलचेच होते. पण काही विषय सोपे पण होते, जसं की हिस्ट्री सोपं होतं, जॉग्राफी सोपं होतं, पॉलिटी पण सोपं होतं. अशा पद्धतीने काही विषय सोपे आल्यामुळं पण पोरांचा स्कोअर वाढलेला आहे. त्यामुळं आपण हा कट ऑफ पहिल्यापेक्षा 5 मार्क एक्स्ट्राच धरू शकतो. जसं की PSIचा 49.50 कट ऑफ लागलेला होता मागच्या वेळेस, तर मला वाटतं की 5 मार्क वाढून हा कट ऑफ 55 म्हणजे 55 ते 57च्या दरम्यान लागू शकतो. बाकी महिलांसाठी कट ऑफ हा, जसं की महिलांचा कट ऑफ 45पर्यंत लागला होता, 44-45, तर त्याच्यामध्ये 5 आपण एक्स्ट्रा केले तर 50 ते 52च्या दरम्यान महिलांचा कट ऑफ लागू शकतो. अशा पद्धतीने माझा एक अंदाज आहे. याच्यामध्ये जागा वाढ झाली तर अजूनच चांगलं आहे, कारण प्रत्येकासाठीच फायदा असतो जागा वाढचा. म्हणजे ज्याला जास्त मार्क आहे 70-75 त्यांनी काही विचार नाही करायचा जागा वाढचा, तसं काही नसतं. कारण मुख्याला हा परत तुमचा नवीन कट ऑफ लागणार, नवीन तुमचे पेपर होणार, त्यामुळे जागा जेवढ्या जास्तीत जास्त वाढणार तेवढे जास्तीत जास्त तुमच्या पॉसिबिलिटी आणि संधी तेवढ्या वाढणार. त्यामुळे जागा वाढ जर झाली 100-200 जागाचा तर हा कट ऑफमध्ये बदल करू शकतो. आता काही जण म्हणतात की फक्त 1-2 मार्काचा बदल होत असतो, आणि 1-2 मार्क म्हणजे लय होतात, कारण त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना त्यांचं यश भेटून जातं प्रिलिम्सचं. त्याच्यामुळं तेवढ्या तरी जागा वाढल्या तर खूप चांगलं होईल, कारण आपल्याला जवळजवळ 440 काही जागा आपल्या PSIच्या येणार होत्या, पण त्या कमी झाल्या आकृतिबंधानुसार आणि म्हणजे बंधुनामावलीनुसार.
जर त्या जागा आल्या असत्या तर आपला नक्कीच कट ऑफ खूप म्हणजे 50पर्यंत पण येऊ शकला असता. आणि पुरुषांचा कट ऑफ हा नक्कीच 50 ते 52च्या दरम्यानच लागला असता. पण आता कट ऑफ खरोखर वाढण्याची शक्यता आहे, कारण जागा आपल्या कमी आहेत. 1 कट ऑफ आणि 1 एक्झाम जरी असले तरी पण याच्यामध्ये कट ऑफ वाढण्याची पॉसिबिलिटी याच्यामुळे आहे की जागा या त्या तुलनेनं कमीच आहे. तरी पण मला असा अंदाज वाटतो 55 to 57 त्याच्यावरती जेवढे आहे 55+ त्यांनी मुख्यचा अभ्यास करायला पाहिजे मनापासून आतापासूनच. कारण सरळ सेवा असतील, काही इतर एक्झाम असतील ते जर देणार असतीलच, गट क पण आता याच्यासाठी तुम्हाला GSचा पण थोडाफार अभ्यास करतच राहावं लागणार आहे मुख्यसाठी. तर त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास चालू करून द्यायला पाहिजे. मराठी, इंग्लिश सर्व काही, मॅथ, रिजनिंग, त्याचा तुम्हाला फायदाच होईल. या अशा पद्धतीनं हा माझे एक वैयक्तिक मत होतं. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.